मुंबईत पश्चिम रेल्वेवर पुन्हा प्रवाशाला लोकलमधून खाली ढकलण्याचा प्रकार समोर आलाय। दारात उभं राहण्याच्या वादातून तौसिफ शेख या 24 वर्षीय तरुणाला लाथ मारून खाली ढकलण्यात आले। या प्रकारामुळे तौसिफ शेख हा गंभीर जखमी झालाय। मंगळवारी रात्री 8:41 हा प्रकार घडलाय। तौसिफ शेख हा नालासोपाऱ्यात राहतो। तो फर्निचर बनवण्याचं काम करतो। कांदिवली स्थानकात लोकलमध्ये चढलेल्या राहुल कुमार पांडे या व्यक्तीचा दारात उभं राहण्यावरून वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। दरम्यान गाडी बोरिवली स्थानकातून सुटल्यावर पांडेनं तौसिफला लाथ मारून खाली ढकललं। राहुल कुमार पांडेला अटक करण्यात आली आहे। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सत्यम, या नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी हे आधी सांगा आणि या प्रकरणी कशी कारवाई केली आहे रेल्वे पोलिसांनी? नक्कीच माधवी, आपण पाहिलं तर रेल्वे प्रवास आपण सर्वांना सुखकर मानला जात होता। मात्र आता सातत्याने रेल्वेमध्येच एक घटना घडताना पाहायला मिळत आहे। मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर देखील धावत्या लोकलमधून एका तरुणाला लाथ मारून खाली ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे। खरं तर दरवाजात उभा राहण्यावरून झालेल्या वादातून या 24 वर्षीय जो तौसिफ शेख आहे या प्रवाशांनी याला लाथ मारून खाली पाडला आहे। बोरिवली स्थानकापासून खरं तर विरारकडे जाणारी दिल्ली लोकल आहे। यामध्ये तौसिफ शेख हा गोरेगाव पासून ट्रेन पकडलं होतं। मात्र रात्री मंगळवारी आहे जे 8:45च्या सुमारास गोरेगाव विरारकडे जाणे लोकल ट्रेन आहे। यामध्ये दारावर उभं राहण्यावरून हा ते दोघांमध्ये गोंधळ झाला आणि वाद झाला। यानंतर कांदिवलीमधून जे चढलेला तरुण होता पांडे आहेत, या राहुल कुमार पांडे यांनी तौसिफला लाथ मारून खाली ढकललं। यामध्ये तौसिफ गंभीर जखमी झाला आहे। त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। सध्या या घटनेमध्ये आहे तर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून लाथ मारणारा जो राहुल पांडे त्याला अटक केली आहे। खरं तर पुन्हा आपण एकंदरीत पाहिलं तर रेल्वेचे जे प्रवासी आहेत, आपण चाकू हल्ल्याच्या घटना पाहिल्या। यानंतर सातत्याने रेल्वेमध्ये घडत असलेल्या प्रवाशामध्ये रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। नक्कीच रेल्वे सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या अनुषंगानं आता काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सत्यम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।